ढाकणे कुटुंबियांना मारहाण केल्यानंतर ढाकणे पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेले असता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले पोलिसांसह दारू पीत होता असं नवनाथ ढाकणे यांनी म्हटलंय। बावी गावचे सरपंच नवनाथ ढाकणे यांनी हा नवा दावा केलाय। ढाकणे कुटुंबियांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्यांची फिर्याद देखील घेतली नाही असं टीपी मुंडे म्हणाले। मला पोलीस स्टेशनला तर असू शकतो, येतं म्हणतो एवढा शायनिंग मध्ये, मग तिथे गेलो तर ते पोलीस स्टेशनच्या तिथे ते दारू पित होते आतमध्ये बसून। डिपार्टमेंटचे होते, बरोरे साहेब होते त्यावेळेला, तिथं खाडे म्हणून होते PI पोलीस निरीक्षक ते होते आणि बाकीचे अजून त्यांचे कर्मचारी होते। किती पोलीस दारू पित होते त्यावेळेस? 4-5 लोक पित होते। मेन ते होते, बरोरे काही पित नव्हतं पण बरोबर बाजूला उभा होता आणि मेन खाडे साहेब तिथं दारू पित होते। त्यावेळेला मी पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये आत त्यांच्या पलीकडच्या कॅबिन मध्ये पित होते, पलीकडच्या आतल्या। मग तिथे पित असताना मी डायरेक्ट गेलो धरला असं पाठीमागून गचुऱ्याला, असं खुर्चीवर बसलो तर मारायला चालू केलं। ज्या वेळेस या दोघा ढाकणे मारलं, ते दोघही वडील आणि मुलगा गेले तर तिथलचा जो API आहे बरोडे एकतरी, त्यांनी त्या ठिकाणची तक्रार घेतली नाही। कारण ती तक्रार घेतली आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हाच मी आलोय म्हटल्यानंतर तो तिथून निघून गेला, तो थांबला नाही। तर याचा अर्थ असा आहे की ते तिकडून सुरेश धस साहेबांनी तिकडून फोन करून त्यांना सांगितलं असेल की ह्यांची तक्रार घेऊ नका।